लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच फेरबदल झालेले आहेत। 2019 मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला। त्याचवेळी मागील निवडणुकीमध्ये अवघा एक खासदार असलेल्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील 6 पक्षांचा विजयाचा स्ट्राइक रेट नेमका कसा राहिलाय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लोकसभा रणसंग्रामात मवियाची सरशी, काँग्रेसने हिरावली भाजपची अव्वल खुर्ची। 6 पक्षांमध्ये कोण ठरला मॅच विनर? मवियात कुणाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। देशात पुन्हा एकदा एनडीएची सत्ता आली असली तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला महाविकास आघाडीने धोबी पछाड दिलाय। राज्यातील 6 प्रमुख पक्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास काँग्रेसने सर्वाधिक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वात कमी जागा जिंकल्यात। पण या 6ही पक्षांनी लढवलेल्या जागांचा आणि विजयाची गोळाबेरीज केली तर निघणारा स्ट्राइक रेट मात्र वेगळाच आहे। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राइक रेट हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे। पवारांनी एकूण 10 जागा लढवल्या, त्यातील 8 जागांवर विजय मिळवला। या विजयाची टक्केवारी काढता पवारांचा स्ट्राइक रेट 80% येतो। पवार साहेब ज्या बाजूने असतील त्या बाजूने हा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला आहे आणि म्हणून 80% उमेदवार आमचे निवडून आले। स्ट्राइक रेटच्या बाबतीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे। काँग्रेसने एकूण 17 जागा लढवल्या, त्यातील 13 जागांवर विजय मिळवला। या विजयामुळे काँग्रेसने 76% स्ट्राइक रेट सह डिस्टिंक्शन मिळवलं। तिसऱ्या स्थानी शिंदेची शिवसेना आहे। शिंदेच्या शिवसेनेने एकूण 15 जागा लढवल्या, त्यातील 7 जागांवर शिवसेनेचा विजय झाला। त्यांनी निम्म्याहून कमी जागा जिंकल्याने शिंदेचा स्ट्राइक रेट 46% आसपास राहिला। स्ट्राइक रेटच्या बाबतीत ठाकरेंची शिवसेना 4थ्या स्थानी आली आहे। ठाकरेंनी एकूण 21 जागा लढवल्या, त्यातील 9 जागा त्यांना जिंकता आल्या। त्यामुळे त्यांचा विजयाचा स्ट्राइक रेट 42% आसपास येतो। 2019 मध्ये अव्वल स्थानी असलेल्या भाजपची यंदा 5व्या स्थानी घसरण झाली आहे। भाजपने 28 जागा लढवूनही त्यांना केवळ 9 जागा जिंकता आल्या। परिणामी भाजपचा स्ट्राइक रेट अवघ्या 32% आला। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका अजित पवारांना बसला। अजित पवार यांनी 4 जागा लढवल्या, त्यातील केवळ 1 जागा त्यांना जिंकता आली। त्यामुळे अजित पवारांचा स्ट्राइक रेट अवघ्या 25% आलाय। एकंदरीत मागील जवळपास 3 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षात फूट पडली। या सर्व घडामोडींवर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी त्यांचा कौल दिला। त्यामुळे आता घसरलेली कामगिरी सुधारण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या 3ही पक्षांसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।